नमस्कार। आर न्यूजच्या सोमवार दिनांक 31 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सन 2013-14 पासून अडचणींचा सामना करत कारखाना आज विस्ताराच्या दिशेने। नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे गळीत हंगामास मिळाली गती। आधुनिकीकरण, विस्तार आणि इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्याची भक्कम पावले। गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या कार्यपद्धतीला सहकारात नवा आदर्श। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा उत्साहात। गडहिंग्लजमध्ये 7,000हून अधिक मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज केली अदा। गोडवा वाढवणाऱ्या शुभेच्छा आणि जिलेबी वाटप। शांततेसाठी प्रार्थना, गळाभेटीतून ऐक्याचा संदेश। आजऱ्याच्या शिवतीर्थावरील अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण तारीख अखेर ठरली। पालकमंत्री आबिटकर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि छत्रपतींचे वंशज यांच्या उपस्थितीत 28 ते 30 एप्रिल दरम्यान सोहळा। भरगच्च कार्यक्रम परिपूर्ततेसाठी समित्या ठरवण्याची पुतळा समितीची उद्घोषणा। गडहिंग्लज आगाराला 5 नवीन लालपरी बसेस दाखल। मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम। आजऱ्यात रमजान ईद उत्साहात झाली साजरी। आबालवृद्धांसह सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केले नमाज पठण। सगळे सोयरे आणि शेजारी हिंदू कुटुंबियांना आमंत्रित करीत साजरा केला सण। जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रमातून रसिकांना मिळणार लोककलेचा नजराना। शाहीर अभिजित कालेकर आणि सहकाऱ्यांचा खास सादरीकरण। 6 एप्रिल रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे संमेलनात कार्यक्रम रंगणार। दौलत अथर्व कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी। वाहतूक ठेकेदारांचा मोलाचा सहभाग। चेअरमन मानसिंगराव खोराटे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार गतिमान। गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऊस वाहतूक करार पूजन आणि ठेकेदारांचा गौरव सोहळा। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।